जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 207. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. प्रभुचरणी चित्तलय होण्यासाठी, सद्गुरूंच्या चरणी चित्तलय होण्यासाठी, त्यांचे जे सत्शिष्य, भगवंतांचे जे भक्तोत्तम, त्यांचा संग म्हणजे फिजिकल किंवा शारीरिक संग, त्यांचा सहवास असाच त्याचा अर्थ नसून मानसिक संग हा त्याचा मुख्यतः अर्थ आहे, असं आम्हाला महाराज आणि सर्व संत सांगतात. की देहाचा सहवास महाराज म्हणतात कुणालाच अखंड मिळू शकत नाही, सत्शिष्यांचा असो सद्भक्तांचा असो, पण ते ज्या अनुसंधानामध्ये असतात, ज्या भगवंतांच्या नामस्मरणामध्ये असतात, त्यामध्ये आम्ही राहण्याचा पूर्णपणे प्रयत्न करायची एक प्रतिज्ञा अंतरामध्ये केली की खऱ्या अर्थानं त्यांचा संग केला असा त्याचा अर्थ होतो. कारण मुख्यतः संग हा आतला असतो, मुख्यतः संग हा सूक्ष्मातला असतो आणि खरा संग हा फक्त एकाबरोबर असतो. पण तो एकाबरोबर संग कसा साधायचा ते समजण्यासाठी आम्हाला ज्यांनी त्या एकाबरोबर संग साधलेला आहे त्यांच्या चरणाशी बसून मनानं ती सारभूत विद्या ग्रहण करावी लागते. आणि म्हणूनच सद्गुरू आणि सत्शिष्य हा असा संबंध आहे जो या जगातच काय पण संबंध विश्वामध्ये त्या तोडीचं दुसरं नातं असू शकत नाही. म्हणजे हे जे आम्हाला मानसमधून श्रीराम आणि आमची सीतामाता विविध ऋषींना मुनींना भेटतायत, त्यातून ते त्या गुरुतत्वाचं महत्त्व आम्हाला सांगतायत. म्हणजे जिथं प्रत्यक्ष भगवंत म्हणतात की माते तू माझ्यावर खूप मोठा उपकार केलास की तुझ्या ह्या आदेशामुळे मला ह्या गुरुजनांची, या सत्पुरुषांची गाठभेट घडणार आहे. त्यामुळे श्रीराम असोत आणि आपल्याला श्रीकृष्ण अवतारामध्ये सुद्धा भगवंतांनी किती सांदीपनी ऋषींच्या छत्रछायेखाली राहून तो एक संबंध, दिव्य संबंध प्रस्थापित केला. अगदी गुरुपत्नींना सुद्धा माता मानून, हे आपल्याला माहीत आहे. त्यांच्यासाठी कुठल्या एक्सटेंटपर्यंत भगवंत गेले आपल्याला माहीत असेल ती कथा. त्यांच्या मुलाला सगळ्या त्रिलोक धुंडाळून श्रीकृष्ण घेऊन आले परत. म्हणजे हा जो गुरुशिष्य संबंध आहे त्यानंच आम्हाला खऱ्या अर्थानं चित्तलय म्हणजे काय, तो कसा साधायचा, तो अंतरामध्ये कसा साधायचा असतो, त्यासाठी जेवढं जरूर आहे तेवढंच बाह्यांग कसं आम्ही आमच्या आचरणात आणलं पाहिजे. ते बाह्यांग जितकं जितकं आम्ही वाढवत जाऊ तितकी कशी आम्ही उपाधी लावून घेत असतो स्वतःला, स्वतःच्या साधनेला, स्वतःच्या भगवत भावाला. हे सर्व आम्हाला हे संत सत्पुरुष शिकवत असतात, सांगत असतात. कारण त्यांचा ध्यास एकच असतो की आम्ही जसे त्या भगवत चरणाशी मनानं अखंड राहून आनंद भोगतोय तसा आनंद ह्या संबंध जगतानं भोगावा. या एकाच निस्वार्थतम अशा हेतूपोटी ते आम्हाला सांगत असतात. आणि त्यामुळे ज्या वेळेला आम्ही हे सीतारामांचं चरित्र, त्यांच्या ऋषीमुनींच्या भेटी ऐकतो, आम्ही भावविभोर होऊन जातो की प्रत्यक्ष भगवंतसुद्धा ह्या ऋषीमुनींना, संतांना किती महत्त्व देतात. म्हणजे जे अनेक संत आम्हाला सांगतात की हे संत सत्पुरुष भगवंताच्याही वरती आहेत,
ते सार्थ जणू करून दाखवतायत आम्हाला सीताराम. अत्री ऋषी असोत, सुतीक्ष्ण मुनी असोत, अगस्त्य असोत, अनेक ऋषीमुनींच्या भेटी ज्या घडल्या त्यांमधून आम्हाला आमच्या अंतःकरणात त्या सत्संगाचं महत्त्व ठसावं यासाठी हे आहे असं वाटतं, नाही का? आणि आता आपण बघितलं पंचवटीमध्ये सुस्थापित झालेत सीताराम आणि लक्ष्मण. तिथे पर्णकुटी बांधून राहत आहेत आणि तिथं राहायला सुरुवात केल्यानंतर पुढे काय घडलं ह्याचा एक वृत्तांत, एक अगदी छोटा भाग आहे रामचरितमानसमध्ये, जो रामगीता या नावानं प्रसिद्ध आहे. म्हणजे काय तर प्रत्यक्ष श्रीरामांनी केलेला हा बोध आहे. आणि कुणाला तर त्यांच्या दासोत्तमाला लक्ष्मणाला, बरं का. म्हणजे जी भगवद्गीता श्रीकृष्णांनी अर्जुनाला रणांगणावर सांगितली त्याचंच सारभूत हे तत्त्व अगदी काहीच चौपायांमधून तुलसीदासांनी एकत्र केलं आहे आणि त्याला आपण रामगीता म्हणून संबोधतो. तर तो भाग आज आपण बघूयात की काय सांगतात श्रीराम आम्हाला. संबंध साधनेचं सार आहे बरं का त्याच्यामध्ये, त्यामुळे खूप गोड आहे. त्यामधून खूप काही आचरणात आणू शकू आम्ही असं आहे. तसंच होवो हीच सद्गुरुनाथांच्या चरणी प्रार्थना करून सुरू करूया. आपल्याला जे तुलसीदास सांगतायत की श्रीराम सीता लक्ष्मण पंचवटीमध्ये निवास करू लागले, तिथंपासून हा भाग आहे. म्हणाले, जब ते राम कीन्हतः बासा, सुखी भये मुनि बीती त्रासा, गिरिबन नदी ताल बिछाए, दिन दिन प्रति अति होहि सुहाए, खगमृग वृंद आनंदित रहि, मधुप मधुर गुंजत छबिलहि, सोबन बरनि न सक अहि राजा, जहाँ प्रगट रघुबीर बिराजा. या परमपुनीत गोदावरी तटी पंचवटीमध्ये श्रीराम निवास करू लागले. तेव्हापासूनच म्हणताय तिथल्या सर्व ऋषीमुनींना खूप आनंद झाला आणि त्यांची भीती दूर झाली. भीती त्रासा, सगळ्या त्रासातून ते मुक्त झाले की आता रघुनाथ इथे आलेत म्हटल्यानंतर आमच्या कोणत्याही यज्ञकर्मात कसलंही विघ्न येण्याचा संभवच नाही. या एक दिलासा त्यांना मिळाला आणि ते जे त्रस्त झाले होते या राक्षसांच्या भीतीनं, ती भीती त्यांची दूर झाली. आणि तिथे हे तिघे निवास करायला त्यांनी सुरुवात केली म्हटल्यानंतरच तिथल्या पर्वत, वन, नदी आणि सर्व तलाव छबी छाये, शोभा आली त्यांना, बरं का. दिवसेंदिवस अधिक सुंदर दिसू लागले. जसजसा श्रीरामांचा निवास त्या स्थानी वाढला तसतशी ती पंचवटी त्याला अधिक शोभा आली. पक्षी आणि पशु यांचे समूह अत्यंत आनंदानं तिथं निवास करू लागले. भ्रमर गुंजारव करायचे, खूप शोभून दिसायचे. आणि म्हणून तुलसीदास म्हणतात, सो बन बरनीन सक अहि राजा, जहा प्रगट रघुबीर विराजा. जिथं प्रत्यक्ष श्रीराम विराजमान आहेत त्या वनाचं वर्णन सर्पराज शेष सुद्धा करू शकणार नाही. आणि असा हा कालावधी जात असताना काय घडलं. एक बार प्रभु सुख आसीना, लक्ष्मण बचन कहे छल छीना, सुर नर मुनि सचराचर साई, मैं पूछूं निज प्रभु की नाई. सुख आसीना, अतिशय सुखात प्रभू श्रीराम बसलेत आणि त्यावेळी लक्ष्मण त्यांना छलहीना निष्कपटपणे अतिशय सहजपणानं म्हणाला काय की हे देवता, मनुष्य, मुनी, ऋषी आणि चराचराचे स्वामी श्रीराम, मी तुम्हाला माझा स्वामी समजून विचारतो, ते कृपया सांगावं. काय विचारलं लक्ष्मणानं.
मोहि समुझाई कहु सोई देवा, सब तजी करऊँ चरण रज सेवा। कहु ज्ञान विराग अरु माया, कहु सो भगति करहु जेहि दाया। हे स्वामी, हे नाथ, मला समजावून एक गोष्ट सांगा की ज्या योगे मी सर्व काही सोडून देऊन फक्त तुमच्या चरणरजाची सेवा करत राहीन, अशा ज्ञान वैराग्याचं स्वरूप मला सांगा, मायेचं स्वरूप मला सांगा, आणि कहु सो भगती करहु जेहि दाया, ज्यामुळे तुम्ही कृपा करता त्या भक्तीबद्दल सुद्धा मला सांगा. बरं का, काय गोड प्रश्न आहे बघा, ऑल इन्क्लुझिव्ह नाही का. काहीच वगळलं नाही लक्ष्मणानं, की पहिलंच विचारलं की फक्त तुमच्या चरणरजाची मी सेवा करत राहीन असं मला सांगा. जो अखंड चरणरजाची सेवा करण्यासाठीच जन्माला आलाय तो हे विचारतोय. पहा केवढी मोठी गोष्ट आहे ना. म्हणजे आमच्या महाराजांकडे एक खूप मोठे साधनी नामसाधक एकदा आले. आणि कसे होते ते नामसाधक, तर दिवसातून 18 तास, बरं का, 18 का 20 तास असा काहीतरी उल्लेख आहे, एवढं नामस्मरण त्यांचं व्हायचं दिवसाला. आणि ते महाराजांकडे येऊन अक्षरशः डोळ्यात पाणी आणून महाराजांच्या चरणांवर मस्तक ठेवून काय म्हणाले, महाराज माझी नामनिष्ठा कशी वाढेल. काय पहा, म्हणजे ह्या नामदासांचा, रामदासांचा भाव कसा असतो तो किती आम्हाला शिकण्यासारखा आहे असं वाटलं. म्हणून हे उदाहरण आठवलं की जो लक्ष्मण अखंड चरणरजांची सेवाच करतोय, सगळं त्यागोत, तो विचारतोय की असा उपाय मला सांगा की तुमच्या चरणरजाची मी सेवा करत राहीन. म्हणजे ज्याला म्हणतात ना की तृप्तीच नसते या भक्तांना, ह्या दासांना भगवंतांची सेवा करण्यातून. म्हणजे जी तृप्तीची निजतृप्ती असा आनंद भोगणारे हे भक्त आहेत खरं. पण ती तृप्ती भगवंतांच्या नामरूप लीला गुणवर्णनासाठी किंवा त्यांच्या सेवेसाठी तो शब्द लागू पडत नाही त्यांना. किती नाम घेतलं तरी अजून घ्यावंसं वाटतं, किती त्या रूपाचं दर्शन केलं तरी अजून बघावंसं वाटतं, किती गुणवर्णन ऐकलं तरी अजून श्रवणच करत राहावंसं वाटतं, किती सेवा घडली तरी अजून माझी सेवा काही पूर्ण घडत नाही असंच वाटत राहतं. हे यातून लक्षात येतं. आणि कशी ही सहजलीन, म्हणूनच तुलसीदासांनी पहिल्याच वाक्यात सांगितलं छलहीना, निष्कपटपणे. म्हणजे यामध्ये दांभिकपणा नव्हता की आम्ही नुसतंच म्हणायचं म्हणून की आम्ही अनेकदा महाराजांकडे जातो. म्हणजे आमचं तरी होतं असं की महाराजांकडे आम्ही म्हणतो की महाराज आम्हाला नामाचं प्रेम द्या. पण खरंच मला नामाचं प्रेम हवं आहे का, ह्याची जेव्हा चाचपणी आतमध्ये करतो तेव्हा लक्षात येतं की ह्या नामाच्या प्रेमाबरोबर अनेक गोष्टींचं प्रेम अजून आतमध्ये जिवंत आहे. आणि तरीसुद्धा केवळ कुठेतरी मी वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे, ते प्रेम फक्त महाराजच देऊ शकतात हे मला माहिती आहे, त्यांच्याच कृपेनं त्यांनी सांगितल्यामुळे. त्यामुळे आम्ही विचारत असतो. याला छलहीन प्रश्न किंवा मागणं म्हणू शकत नाही आम्ही. पण इथे छलहीन असा लक्ष्मण निष्कपटपणे सहजपणे विचारतोय की तुमच्या चरणरजांची सेवा मी कशी करत राहू शकतो, हा उपाय मला सांगा. ज्ञान वैराग्य माया यांचं स्वरूप सांगा, आणि तुम्ही ज्यामुळे कृपा करता ती भक्ती मला सांगा. पुढे म्हणतोय, ईश्वर जीव भेद प्रभु सकल कहौ समुझाई, जाते होई चरण रती शोक मोह भ्रम जाई. सगळं आमच्यासाठी विचारलंय ह्या शेषावतार लक्ष्मणानं. आमचा उद्धार व्हावा म्हणून विचारलंय.
जो अखंड, ज्याला म्हटलंय ना चरणरती, त्यामध्ये स्थित आहे, तो विचारतोय की ज्यामुळे चरणरती होईल माझी आणि माझा शोक मोह भ्रम जाईल ते मला सांगा. बरं का, की हे प्रभो, ईश्वर आणि जीव यांच्यातला भेद सुद्धा मला समजावून सांगा, ज्यामुळे तुमच्या चरणी मला प्रेम निर्माण होईल आणि माझे शोक मोह भ्रम नष्ट होतील. आणि हा लक्ष्मणाचा सरळ सहज प्रश्न ऐकून श्रीराम म्हणाले, थोरे ही मह सब कहूँ बुझाई, सुनहु तात मति मन चित लाई, मैं अरु मोर तोरत माया, जेहि बस कीन्हे जीवनी काया. आहा, काय खरंच प्रत्यक्ष श्रीराम सांगतायत, त्यामुळे ते असंच असणार नाही का. म्हणतायत, हे बंधू, मी थोडक्यातच तुला सगळं समजावून सांगतो. आणि कसं म्हटलंय पहा श्रीरामांनी, सुनहु तात मती मन चितलाई. हे बाळा, तू तुझं मन, चित्त आणि बुद्धी एकाग्र करून ते ऐक, बरं का. आणि पुढे एका चरणाच्या अर्ध्या चरणातच सांगितलं खरं सगळं. मैं अरु मोर तोर तय माया. माया काय विचारलं ना, सहज आठवलं, विवेकानंद असं म्हणायचे बरं का, की ब्रह्माबद्दल बोलणं सोपं आहे, तेच करतो मी नेहमी, पण मला मायेबद्दल प्रश्न विचारू नका, फार अवघड आहे मायेबद्दल सांगणं. बरं का. इथे प्रभू एका अर्ध्या चरणात सांगतायत की माया काय, मैं अरु मोर तोर तय माया. मी आणि माझं आणि तू आणि तुझं असं मानणं हीच माया होय. संपला विषय. आम्ही लहानपणापासून, अगदी जन्म झाल्यापासून म्हटलं तरी हरकत नाही, हा जो एक मीपणाचा भाव असतो तो जीवभूत भाव असतो. म्हणजे खरं बघायला गेलं तर तो एक प्रकारे हा स्वार्थयुक्त भाव, की मी आणि माझं, की जन्म झालेल्या बाळाला सुद्धा लगेच भुकेची जाणीव होते. त्यामुळे हा जो मीपणाचा भाव आहे, हे सहज जाणीव जी आहे ती भगवंतांनीच आमच्यामध्ये घातलेली जाणीव असते, ज्या योगे ह्या जीवाचा सांभाळ व्हावा. पण जसजसं ते मूल वाढतं तसतशी ते माझं खेळणं किंवा माझी आई, माझे वडील, हा भाव, आणि हे तुझं आहे, हे माझं नाही, हा तोरत आहे, तू आणि तुझं, मी आणि माझं, हे मानणं हीच माया होय. आणि पुढे प्रभू म्हणताय, जेही बस कीन्हे जीवनी काया. याच मायेनं मी, माझं, तू, तुझं या भावनेत जी स्थित आहे, त्या मायेनंच सर्व जीवांना आपल्या ताब्यात ठेवलंय. संबंध परमार्थ आमच्या महाराजांनी एका वाक्यात सांगितला, संपूर्णपणे निस्वार्थी बनणं म्हणजे परमार्थ. हा स्वार्थभूत मी म्हणजेच जीवभूत अहंकार जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आमचा भगवद विरोधी विचार हा जिवंतच राहतो. आम्ही भक्तिमार्गी आहोत, आम्ही काही ज्ञानमार्गी नाही. म्हणजे शून्य व्हायचं, विचार शून्य व्हायचं, ह्या प्रयत्नामध्ये आम्ही असत नाही. आमचे सगळे विचार कसे आमच्या सद्गुरूंनी किंवा भगवंतांनी भरलेले असतील, या भावनेनं जगणारा तो भक्तिमार्गी. पण जोपर्यंत ह्या छोट्या लहान मीचं अस्तित्व जिवंत आहे, तोपर्यंत, जोपर्यंत या जगातल्या लौकिक गोष्टी, घरदार, जमीन जुमला, मुलं बाळं, परिवार, नातलग, हा देह, इथंपर्यंत जोपर्यंत माझं हा भाव आहे तोपर्यंत आम्ही मायेमध्ये आहोत असं प्रभू सांगतात. आणि ते तुझं,
म्हणजे एकूण त्यांना हेच सांगायचं की जीवाजीवांमधला भेद जोपर्यंत जिवंत आहे, तू मायाधीन आहेस असं समज. आणि ह्याच मायेनं सर्व जीवांना ताब्यात ठेवले. आणि पुढे पुन्हा मायेबद्दल सांगतायत. म्हणाले, गोचर जह लगी मन जाई, सो सब माया जाने हो भाई, तेहि कर भेद सुनहु तुम सो, विद्या अपर विद्या दो. हे बंधू, इंद्रिय, विषय आणि मन हे जिथवर जातं ती सगळी माया आहे असं समज. पहा बरं, म्हणजे जे म्हटलं जातं की दोनच गोष्टी आहेत, एक माया आणि एक ब्रह्म म्हणजे भगवंत. तसं म्हटलं की माया डिफाईन करणं म्हणजे भगवंताशिवाय जे जे काही आहे ते म्हणजे माया असं महाराजांनी सांगितलं मला. तेच इथे श्रीराम प्रभू प्रत्यक्ष सांगतायत की तुमची इंद्रिय, तुम्ही जे जे ग्रहण करू शकता इंद्रियांनी, कर्मेंद्रिय असोत ज्ञानेंद्रिय असोत, सर्व विषय आणि जिथवर मन जातं म्हणजे मन गोचर जे जे आहे, मनामध्ये जे जे काही आम्ही ग्रहण करू शकतो, मनानं जे जे काही जाणू शकतो, तिथंपर्यंत माया आहे असं समज. म्हणजे एका दृष्टीनं प्रभूंनी आपलं स्वरूप यामधून सांगितलं आहे की मी ह्या सर्वाच्या पलीकडे आहे. म्हणजेच खरं स्वरूप प्रभूंचं जे निर्गुण आहे, निराकार आहे, ते स्वरूप तिथंपर्यंत आमचं मन पोहोचू शकत नाही. आणि जिथंपर्यंत मन पोहोचू शकतं तिथंपर्यंत ती मायाच आहे खरं. पण माया आहे बरोबर, पण मग भगवंतांचं रूपसुद्धा मायेत आलं नाही का, गुणलीलासुद्धा मायेत आलं. नाम पूर्णपणे म्हणता येत नाही, तो दुवा आहे सगुण निर्गुणातला. त्यामुळे सटलेस्ट इज नाम, सूक्ष्मतम जर काही असेल तर ते म्हणजे नाम आहे. त्यामुळे इथे प्रभूंनी जे सांगितलं की सर्व माया आहे, पण त्याचे विद्या माया आणि अविद्या माया असे दोन भेद होतात. त्याबद्दल ऐकता काय सांगतायत बघूयात प्रभू आपण. म्हणाले, एक दुष्ट अतिशय दुःख रूपा, जाबस जीव पराभव कूपा, एक रचई जग गुण बस जाके, प्रभु प्रेरित नहीं निज बलता की. पहिली अविद्या माया जी आहे ती दुष्ट आहे म्हणतात, अत्यंत दुःखरूप आहे. तिच्या अधीन झाल्यामुळेच जीव ह्या संसाररूपी कूपामध्ये, विहिरीमध्ये पडलाय जणू. आणि दुसरी जी विद्या माया आहे तिच्या अधीन गुण आहेत, जी जगाची निर्मिती करते, प्रभूंच्या द्वारा ती प्रेरित होते, पण तिला सुद्धा स्वतःचं सामर्थ्य काही नाही. म्हणजेच ही सर्व माया, मग ती विद्या माया असो अथवा अविद्या माया असो, ती भगवंतांच्या अधीन आहेत. ते ह्या मायेचे अधीश आहेत, मायाधीश आहेत. हे ह्यातून प्रभूंनी सांगितलं की म्हणजे थोडक्यात बघायचं झालं तर रजोगुण तमोगुण जे आहेत ते मुख्यत्वे करून अविद्या मायामध्ये येतात, जे आम्हाला या जगामध्ये गुरफटवतात. तमोगुण तर आपल्याला माहीतच आहे की आलस्य, निद्रा आणि प्रमाद ह्या ज्या स्थिती आहेत त्या सर्व तमोगुणामध्ये मोडतात. आणि रजोगुण जो आहे की याच जगामध्ये जे प्रभूंनी सांगितलं, मै अरु मोर तोर तै माया, माझं माझं तुझं तुझं, हा जो भाव आहे तो रजोगुणात्मक भाव आहे एका दृष्टीनं. तमोगुणाची टिंज आहेच त्याला अर्थात, कारण त्यामध्ये स्वार्थ आहे, स्वार्थबुद्धी आहे आणि ती किती हीन थराला जाईल सांगता येत नाही. त्यामुळे नेहमीच ह्या रजोगुण आणि तमोगुणामध्ये ओव्हरलॅपिंग असतं, बघायला मिळतं आमच्याच आतमध्ये
दुसरीकडे बघायची गरजच नाही. त्यामुळे हे जे रजोगुण तमोगुण आहेत हे मुख्यतः अविद्या माया आहेत, ज्या योगे आम्ही भगवंतापासून दूर फेकले जातो. कुठं दूर? तर या भवकूपामध्ये, या जन्ममृत्यूच्या विहिरीमध्ये, ज्याला अंतच नाही असं एक प्रकारे ते चक्र जे सुरू आहे ते अविद्यामायेमुळे आहे. आणि विद्यामाया म्हणजे एक प्रकारे सत्वगुणी माया, की मायाच ती. पण या जगामध्ये हा मनुष्यदेह मिळाल्यानंतर, सारासार विवेक जागृत झाल्यानंतर जो मनुष्य रजोगुण तमोगुणांना तिलांजली देऊन उपरत होतो आणि त्या सत्वगुणामध्ये स्थिर होऊन भगवंताची उपासना नामस्मरण करायला सुरुवात करतो, तो त्या मनाच्या विरुद्ध जाऊन, म्हणजे मनाच्या पूर्वगत संस्कारांच्या विरुद्ध जाऊन भगवंतांच्या चरणी जाण्याचा प्रवास त्याचा सुरू होतो. ही सत्वगुणी माया म्हणजे विद्यामाया होय खरं. तेच प्रभूंनी इथं सांगितलं. पण हे तिन्ही माईकच गुण आहेत. महाराज म्हणाले ना की सत्वगुण रजोगुण त्यागणं सोपं, सत्वगुणाच्या पलीकडे जाणं फार अवघड आहे. ॲक्च्युली फार फार अवघड आहे. कारण सत्वगुणामध्ये आमचा अहंकार गगनाला भिडतो. कसं असतं, रजोगुण तमोगुणामध्ये आम्ही चूक करतो ही बोच तरी कुठंतरी आतमध्ये असते, भगवत कृपेनंच अर्थात. पण सत्वगुणी मनुष्य जेव्हा बनतो, सद्गुरू कृपेनंच अर्थात, पण त्या सत्वगुणामध्ये मी काहीतरी चांगलं करतो आहे, मी नामस्मरण करतो आहे, मी ध्यानधारणा करतो आहे, मी भगवंतांची पूजा करतो आहे, मी अखंड त्या अनुसंधानात राहतो आहे, हा जो अहंकार आहे तो गलित गात्र होणं हे फार 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 कठीण आहे. आणि त्याच्यासाठी सद्गुरूंचे चरणच घट्ट पकडून राहावं लागतं. मग ते साम दाम दंड भेद कोणत्या ना कोणत्या उपायानं त्या भवकूपातून आपल्याला बाहेर काढतातच. बाय हुक अँड क्रूक आपण म्हणतो ना, ते खरं फक्त सद्गुरूंना लागू होतं. कोणत्याही मार्गानं ते हे घडवून आणतात. पण त्यासाठी त्या सत्वगुणामध्ये सुद्धा आम्ही अडकलेलो आहोत ही जाणीव कुठंतरी आतमध्ये प्रकट व्हावी लागते. त्यामध्ये कुठेतरी आतमध्ये त्याची जाणीव व्हावी लागते की नाही, हे सुद्धा जे काही आम्ही परमार्थाच्या नावाखाली करत असतो ते माईक आहे. ते प्रभूंनी म्हणूनच सांगितलं. यासाठीच हे इतक्या एकाच उपायमध्ये सांगितलेलं असलं तरी ते खूप महत्त्वाचं आहे की जोपर्यंत आतला प्रवास सुरू होत नाही आणि आमचा परमार्थ बाहेरच्या गोष्टींशी निगडीत राहतो, तोपर्यंत खऱ्या अर्थानं आमची ती अंतरयात्रा सुरूच होत नाही. त्यामुळे इथे जे सांगितलं की ती सुद्धा प्रभूंच्या द्वारे प्रेरित होते, तिला स्वतःचं सामर्थ्य काही नाही. म्हणजे एकूण एकच सांगायचं आहे की प्रभू चरणाशी लागल्याशिवाय कोणतीही माया असो, मग ती अविद्या माया असो वा विद्या माया असो, त्यापासून मुक्ती संभवत नाही. आणि पुढे आता प्रभू सांगतायत. म्हणून महाराजांनी सांगितलं बरं का आमच्या की कल्पनाच करायची ना, तुम्ही माईकच कल्पना करणार, मग निदान कल्पना भगवंतांची करा. मग ती भगवंतांची कल्पनाच तुम्हाला हळूहळू त्या तिन्ही गुणांच्या पलीकडे घेऊन जाण्याचा मार्ग प्रशस्त करेल. आणि मग ज्या वेळेला खरी शरणागती होईल त्यावेळेला सद्गुरू कृपेनं त्याच्या पलीकडं तेच आम्हाला घेऊन जातील. हे सांगितल्यानंतर आता श्रीराम सांगतायत पुढे, ज्ञान मान जह एक नाही, देख ब्रह्म समान सब माही, कहिय तात सो परम बिरागी, तृण समसिद्धि तीनि गुण त्यागी. जिथे मान मिळवण्याची आशा पूर्णपणे लोप पावते. मान हा दोष म्हटलंय पहा. ज्ञान मान जह एकव नाही. ज्ञान आणि मान दोन्हीची आशा नाही असं म्हटलंय, किंवा दुसरा अर्थ असा होतो की हेच ज्ञान आहे की जिथं मानाची अपेक्षा नाही. महाराज म्हणाले ना, मान मिळावा असं वाटणं ही रक्तातली साखर आहे.
महाराजांनी आम्हाला खरोखर प्रत्येक वचनामधून या तिन्ही गुणांच्या पलीकडे जाण्याचा मार्ग दाखवलेला आहे. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी ज्या ज्या माईक आहेत त्याचा त्याग करावा ही तीव्र प्रेरणा आतमध्ये जागृत व्हावी लागते. ती गुरुकृपेनंच जागृत होते आणि म्हणून ती करुणाष्टकं भाकायची की मला ह्यातून बाहेर काढा. त्याशिवाय खऱ्या अर्थानं त्या नामाची चव आम्हाला सद्गुरू चाखू शकत नाहीत. महाराज म्हणायचे ना की मी कधीही तयार आहे तुम्हाला नामाची चव चाखवायला, तुम्ही बाकीच्या चवी सोडतच नाही, मी काय करू. त्यामुळे पुढे म्हणतायत प्रभू की सर्वांठाई समान रूपानं जो ब्रह्म बघतो ते ज्ञान होय. म्हणजे मानादी दोष नसणं आणि समान रूपानं ब्रह्म बघणं, सर्वांमध्ये देवाला बघणं, हे यालाच ज्ञान म्हणतात. जे आपण अगोदर एकदा बघितलं होतं पहा, अगोदर नेती की हे ब्रह्म नाही, हे ब्रह्म नाही, हे ब्रह्म नाही असं म्हणून उपरत होणं आणि उपरत झाल्यानंतर आतमध्ये जो सद्गुरू कृपेनं प्रकाश होतो, त्या प्रकाशामध्ये जे नाही म्हटलं होतं तीसुद्धा त्या ब्रह्माचीच छाया आहे हे लक्षात आल्यामुळे सगळीकडे ते ब्रह्म दिसणं, हा तो स इति वासुदेव सर्वमिती हा जो भाव गीतेमध्ये सांगितला, तो भाव ज्यानं त्याची अनुभूती घेतली, जो तो भावरूप झाला, त्यालाच ज्ञान म्हणतात असं इथे प्रभू सांगतात. की प्रत्येकामध्ये माझे श्रीराम आहेत, माझे सद्गुरू आहेत, प्रत्येकामध्ये आहेत. माझ्याबरोबरच्या सर्व व्यक्तींमध्ये श्रीरामच आहेत, तेच माझ्याशी त्यांच्यातून संवाद करतायत. जर काही चुकीचं सांगत असेल तरी त्यातून माझा सुधार व्हावा, माझी तितिक्षा वाढावी, यासाठी सुद्धा तेच मला त्यांच्या रूपातून काही सांगतायत. हा भाव जागृत झाला की मग खरी ती मानाची इच्छा गळते, म्हणजेच अहंकार गळतो आणि मग खऱ्या अर्थानं सगळीकडे ब्रह्म बघता येतं, असे एकंदर प्रभूंनी इथे सांगितलं आहे. आणि पुढे म्हणतायत की वैराग्यवान कुणाला म्हणायचं ते सांगितलं. परमविरागी कुणाला म्हणायचं की ज्यानं सर्व सिद्धींचा आणि तिन्ही गुणांचा कसपटासारखा त्याग केला आहे, त्यालाच वैराग्यवान म्हटलं पाहिजे. आपल्याला महाराजांच्या तर अनेक गोष्टी माहिती आहेत की जिथं महाराज आम्हाला सिद्धींना भुलू नका हे सांगतात. अनेक अनुभव परमार्थ मार्गामध्ये मैलाचे दगड असतात, पण ते दगड मैलाचे म्हणजे डेस्टिनेशन नव्हे. तिथून तुम्हाला फक्त तुम्ही मार्गावर आहात, योग्य मार्गावर आहात हे दाखवण्यासाठी ते फलक लावलेले असतात. तिथून तुम्हाला पुढं जायचं आहे आणि ते पुढं तेव्हाच जाता येतं जेव्हा आम्ही त्या दगडापाशी बसून राहत नाही. त्यामुळे कोणत्याही सिद्धीला, कोणत्याही अनुभवाला बळी न पडता पुढं चालत राहा, हेच महाराजांनी जे सांगितलं तेच इथे प्रभू सांगतायत की याला न भूलता आणि तिन्ही गुणांचा कसपटासारखा त्याग केला आहे. पहा बरं, सत्व रजतम तिन्हींचा, तमरजत कधीच लयाला गेलेले असतात अशाचे, पण सत्वगुणसुद्धा ज्याचा लयाला जातो. नवीन ज्ञान मिळवण्याची आमच्या महाराजांच्या चरित्रामध्ये एका मुलाची गोष्ट आहे, आपल्याला माहीत असेल, जो ज्याला महाराज म्हणजे त्याच्या अंत्यसमयी बरं का, लहान वयातच त्याचा देह त्याग झाला, पण महाराज उशाशी होते आणि तो मुलगा म्हणाला की आता मला कसलीच इच्छा नाही. आणि महाराजांनी त्यावेळेला सर्वांना जमलेल्यांना सांगितलं होतं की पहा बरं, इतका हा श्रेष्ठ जीव झाला केवळ नामस्मरणामुळं की त्याची शास्त्र वासनासुद्धा नाहीशी झाली. अशी एक कथा आहे महाराजांच्या चरित्रात. ती शास्त्र वासना नाहीशी होणं म्हणजेच एक प्रकारे त्या सत्वगुणाच्या सुद्धा पलीकडे जाणं आहे. आम्हाला जे सतत काहीतरी वाचावंसं वाटतं, पारमार्थिकच असेल, काहीतरी नवीन बघावंसं वाटतं, ऐकावंसं वाटतं, ती मनाची ट्रिक असते, खेळी असते, आम्हाला पुन्हा एकामधून अनेकात नेण्यासाठी. याचा आम्हाला विसर पडतो. खूप खूप अवघड आहे. केवळ गुरुकृपेनं आणि त्यांच्या सांगण्याकडे पूर्ण लक्ष देऊन
आम्ही जर ते आचरण्याचा प्रयत्न केला तरच आम्हाला हे कळू शकतं. आणि केवढी मोठी गोष्ट ते आम्हाला सांगतायत याचा बोधसुद्धा त्यांच्या कृपेनंच होतो की कसं एकाच्या ठायी स्थिर व्हायचं असेल तर आम्हाला विविध गोष्टींचं श्रवण, चिंतन, मनन, दृश्य बघणं हे सर्व हळूहळू कमी करत जावं लागतं. त्यावेळेला तो चित्तलय एकाच्या ठायी होतो. परमार्थ म्हणजे काय खायचं काम नाही. महाराज सांगायचे ना, ती दुधारी तलवार आहे. त्यामुळे आहे मार्ग अत्यंत सुखकर. जर आम्ही सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गावर डोळे झाकून चालत राहिलो तर, आम्ही डोळे झाकतच नाही, त्यामुळे सगळी पंचायत होते आणि आम्ही विविध गोष्टी बघत राहतो आणि मग तिन्ही गुणांचा त्याग होणं फार अवघड जातं. त्या सत्वगुणाच्या पलीकडे जाणं फार अवघड जातं. त्यामुळे जो असा त्यागी आहे, ज्यानं तिन्ही गुणांचा कसपटासारखा त्याग केला आहे, त्याला वैराग्यवान म्हटलं पाहिजे, असं श्रीराम सांगताय तिथे. पुढे म्हणाले, माया ईसन आपु कहूँ जान कहिय सो जीव, बंध मोक्ष प्रद सर्व पर, माया प्रेरक सीव. जीव कुणाला म्हणावं आणि ईश्वर कुणाला म्हणावं सांगितलंय. जो माया, ईश्वर आणि आपलं स्वरूप जाणत नाही त्याला जीव म्हणावं. म्हणजे मायेमध्ये जो गुंतलेला आहे, ज्याला ईश्वराचा विसर पडला आहे आणि म्हणजेच आपल्या स्वरूपाचा विसर पडला आहे, त्याला जीव म्हणावं, असं सोप्या भाषेत तिथे श्रीराम सांगतात. आणि पुढे म्हणाले, ईश्वर कोण? जो कर्मबंधनापासून मुक्त करतो, सर्वांच्या पलीकडे आहे आणि जो मायेचा प्रेरक आहे तो ईश्वर होय. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम आपण म्हणतो ना सद्गुरूंच्या बाबत, म्हणून सद्गुरू ईश्वर आहेत. कर्मबंधनापासून मुक्त फक्त तेच करू शकतात. ह्या सर्व मायेच्या गदारोळाच्या पलीकडे फक्त तेच आहेत आणि मायेचे प्रेरक तेच आहेत. तो वाटेल तेची करी ऐसा नाही पाहिला, श्री ब्रह्मचैतन्यासारिखा नाही पाहिला. तो ईश्वर होय. पुढे सांगतायत, धर्म ते बिरती जोगते ज्ञाना, ज्ञान मोक्ष प्रद वेद बखाना, जाते बेगी द्रवऊ मैं भाई, सो मम भगती भगत सुखदाई. आता या तिन्हीचा संबंध सांगितला की धर्मनिष्ठ आचरण असेल तर त्यानं वैराग्य येतं. योगामुळं ज्ञान होतं. योग म्हणजे अखंड योग भगवंताबरोबर साधल्यानं, वैराग्यवान असल्यानं ज्ञान होतं आणि असं हे ज्ञान मोक्ष देणार आहे असं वेदांनी वर्णन केलं आहे. पण हे बंधू, ज्यामुळं मी शीघ्र प्रसन्न होतो, बरं का, द्रवऊ मै भाई, काय गोड लिहिलंय पहा तुलसीदासांनी, मी द्रवतो. हे बंधू, ज्यामुळे मी बेगी द्रवऊ, ती माझी भक्ती आहे जी भक्तांना सुख देणारी आहे. सो मम भगती भगत सुखदाई. त्याच्यामुळे मी लवकर द्रवतो. म्हणजे ठीक आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे, धर्मनिष्ठ आचरण आहे, त्यामुळे मोक्ष मिळतो, हे सगळं वेदांमध्ये सांगितलं आहे. पण ज्यामुळे मी लवकर द्रवतो, प्रसन्न होतो, ती माझी भक्ती आहे जी भक्तांना सुख देणारी आहे. आता या भक्तीचं वर्णन करतायत प्रत्यक्ष श्रीराम. म्हणाले, सो सुतंत्र अवलंबन आना, तेही आधीन ज्ञान विज्ञाना, भगती तात अनुपम सुख मूला, मिलई सो संत होई अनुकूला. आहा. म्हणाले, ही भक्ती स्वतंत्र आहे, बरं का. स्वतंत्र म्हणजे स्वयंफलरूप आहे, तिला कशाची गरजच नाही. अवलंबन आना, दुसऱ्या कशाचा टेकू भक्तीला लागत नाही. अगदी ज्ञानमार्ग असला तरीसुद्धा त्याला भक्तीचा टेकू लागतो.
योग मार्ग असला तरी सुद्धा अंतिम टप्प्याला जिथं ती सत्वगुणी माया पार करायची आहे, तिथं तो भक्तीचा टेकू लागतो. तिथे शरणागतीशिवाय काम चालूच शकत नाही. पण भक्ती मात्र स्वतंत्र आहे, तिला कसल्याही आधाराची गरज नाही. पुढं तेच सांगितलं की ज्ञान आणि विज्ञान हे तिच्या अधीन असतात. त्यामुळे हे बंधो, भक्ती ही अनुपम सुखमूल आहे. आणि कधी मिळते ती भक्ती हे फार महत्त्वाचं आहे. मिलई सो संत होई अनुकूला. जेव्हा संत अनुकूल असतात, प्रसन्न असतात, तेव्हाच ती मग मिळते. पहा बरं, भगवंत म्हणालेच नाहीत की मी देऊ शकतो. संतांकडे, सद्गुरूंकडे यायलाच लागेल तरच ती भक्ती मिळते. आणि कधी ते अनुकूल झाले तर, जे आम्ही नेहमी म्हणतो ना, महाराजांना आनंद होईल असं आमचं वागणं असावं. ते कशासाठी? त्यांच्याकडून हे भक्तीचं वरदान मिळवण्यासाठी, जेणेकरून पुन्हा आम्ही त्यांच्याच चरणी लागू, आम्हाला कुठं हलायचंच नाही. त्यामुळे श्रीराम म्हणतायत, जेव्हा संत प्रसन्न होतात तेव्हाच ती मिळते. आता मी भक्तीचं साधन सांगतो म्हणतायत. भगति की साधन कहऊ बखानी, सुगम पंथ मोहि पावहि प्राणी, प्रथम ही विप्रचरण अति प्रीति, निज निज कर्म निरत श्रुति रीती. आमच्या महाराजांनी सगळं हेच सांगितलंय खरंच. म्हणाले, श्रीराम म्हणतायत की आता मी भक्तीचं साधन विस्तारानं सांगतो. हा सोपा मार्ग आहे, सुगम पंथ आहे बरं का, ज्यामुळं जीव मला सहजपणे प्राप्त करू शकतो. प्रथमतः विप्रचरण अतिप्रीती. विप्रवर जे आहेत, ज्यांची चर्या अखंड ब्रह्मामध्ये लीन आहे, अशांच्या चरणी अत्यंत प्रेम असावं. आणि वेदरीतीप्रमाणे आपापल्या काय लिहिलंय, कर्मनिरत श्रुतिरीती, निज निज कर्मनिरत, आपापल्या कर्मामध्ये तुमची वृत्ती निरत असावी. म्हणजे मनुष्य जन्माला आल्यानंतर जे काही तुमच्या वाट्याला दिलेलं कर्म आहे भगवंतांनी, त्या कर्मामध्ये कर्तव्य बुद्धीनं आम्ही निरत असलं पाहिजे. कशासाठी? खूप महत्त्वाचं आहे. काही काही गोष्टी महाराज ज्या आम्हाला सांगतात, आम्हाला कधी कधी कन्फ्युजन होतं की महाराज आम्हाला प्रपंचातून काढू बघतायत का प्रपंचामध्येच अजून अडकवत आहेत. ज्या वेळेला आम्ही वाचतो की तुमचं कर्म योग्य प्रकारे करा, तुमचे जे दायित्व आहे, आई वडील असतील, नवरा बायको असतील, मुलांप्रती असेल, समाजाप्रती असेल, तुमचं जे कर्तव्य आहे ते तुम्ही योग्य रीतीनं करा. आणि मग आम्ही म्हणतो, जर आम्ही हेच करत राहिलो तर आम्हाला भगवत प्राप्ती कशी व्हायची? पण महाराजांच्या ज्या ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या आम्हाला त्यामध्ये फसवण्यासाठी नाहीत, तर त्यातून बाहेर काढण्यासाठी आहेत. हे लक्षात येत नाही आमच्या. का बाहेर काढण्यासाठी हे प्रभू पुढे सांगतायत पहा. म्हणाले, एही कर फल पुनि विषय विरागा, तब मम धर्म उपज अनुरागा, श्रवणादिक नव भक्ति दृढाही, मम लीलारती अतिमन माही. पहा बरं, सगळं सोडून वैराग्य येत नाही म्हणतात श्रीराम. तुमच्या जे तुम्हाला कर्म दिलेलं आहे त्यामध्ये रत राहिलात वेदरीतीप्रमाणे, तर याचं फळ म्हणून एही कर फल पुनी विषय विरागा, याचं फळ म्हणून मग तुम्हाला विषयांपासून वैराग्य येईल बरं का. कारण जगाची रीत जी आहे त्यानं आम्हाला जे धक्के बसतात, ती अविद्या मायासुद्धा आम्हाला सहाय्यभूतच होत असते त्या विद्यामायेकडे वळायला बरं का. की त्या ज्या थपडा बसतात त्यानंच आम्ही भगवत मार्गाकडे वळतो. आणि मग खऱ्या अर्थानं त्या जे घडलून गेलेलं असतं, जिथून आम्हाला काही चुकीच्या गोष्टी मिळालेल्या असतात, ज्यामुळे आमचं अंतःकरण दुखावलेलं असतं, अशा सगळ्या गोष्टींबद्दल आम्हाला प्रेम वाटायला लागतं. कारण त्यामुळेच आम्ही इकडं भगवंतांच्या चरणांकडे वळलेलो असतो, या मार्गाकडे वळलेलो असतो. त्यामुळे याचं फळ म्हणून विषयापासून वैराग्य येईल, हा एक
त्याचा अर्थ की आपापल्या वर्णाश्रम कर्मामध्ये तुम्ही रत असलात की त्याचं फळ म्हणून विषयांपासून वैराग्य येईल. कारण त्यामध्ये जे तुम्ही ओढले गेल्यानंतर त्या चक्राला कंटाळाल त्यावेळेला माझ्याकडे वळाल, हा एक अर्थ. आणि दुसरा अर्थ संत सांगतात की ज्या वेळेला आम्ही आमच्या कर्मामध्ये रत राहण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला आम्ही अनंत जन्मांमधून जी कर्म केलेली असतात त्यामुळे आम्हाला एखाद्या कर्मामध्ये आम्ही निरत झालेलो असतो. म्हणजे जर अगदी घरातलं काम असेल किंवा काही तुमचं बाहेर तुम्ही जे काही काम करत असाल त्यामध्ये आम्ही कशामुळे आहोत, आमच्या गुणामुळे आहोत असं आम्हाला वाटत असतं, पण तसं नाही ना. ते जेव्हा आपण खोलवर विचार करतो तेव्हा लक्षात येतं की ते भगवत प्रदत्त आहे. महाराजांनी मला नेमलं या जॉबवर घर सांभाळायचं, तो जॉब महाराजांनी मला दिलाय. या भावनेनं, भगवत भावनेनं, आजच्याच 11 मार्चच्या प्रवचनात आहे मला वाटतं की काय की तुम्ही जे कर्म करता किंवा कुणाबरोबरही तुमचा जो संबंध असतो तो हरिस्मरणाच्या धाग्यात बांधून तो संबंध ठेवावा. मग तो लोकांशी असो वा आपल्या कामाशी असो. मग हरिस्मरणाच्या धाग्यात बांधल्यानंतर ते कर्मसुद्धा परमार्थ स्वरूपच बनतं असं महाराजांना जे सांगायचं आहे. म्हणजेच त्यापासून विषयांबद्दल वैराग्य निर्माण होतं. वैराग्य जे आहे ते आतून यावं लागतं. बाहेरून आम्ही एखाद्या गोष्टीचा त्याग केला म्हणजे वैराग्यवान आहोत असं होत नाही. वैराग्य म्हणजे त्या गोष्टीची इच्छाच न होणं. आणि ते केव्हा संभवतं, ज्या वेळेला आम्ही हे हरिस्मरण म्हणजे हरीनी, भगवंतांनी त्या कर्मावर मला नेमलंय, त्यांच्या इच्छेनं ते आहे, त्यामुळे ते योग्य करणं हे मी त्यांच्यासाठी करतोय, भगवंतासाठी करतोय, त्यांच्याच चरणी सर्व कर्म समर्पित करून. या भावनेमध्ये आम्ही स्थिर झालो की मग खरं वैराग्य येतं. मग आम्ही कशाला चिकटतच नाही. कुठंही न चिकटणं म्हणजे असंग. असंगोहम 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 पुनः पुन्हा जे सांगितलं आचार्यांनी ते ह्या वैराग्याचं वर्णन आहे की कनेक्टेड टू एव्हरीथिंग बट वी आर अटॅच टू नथिंग. दॅट इज वैराग्य. कारण आम्ही आत्मरूपानं सगळीकडे आहोतच, त्यामुळे तुम्ही कुणाकुणापासून वैराग्यवान होणार किंवा काय काय सोडणार. जोपर्यंत या देहबुद्धीमध्ये आकर्षित आहात तोपर्यंत असंग होऊ शकत नाही, म्हणजेच वैराग्य येऊ शकत नाही. म्हणून वेदरीतीप्रमाणे तुमच्या कर्मात रत असलात तर त्याचं फल म्हणून विषयांपासून वैराग्य येईल. आता पुढे त्याचा परिणाम काय होईल ते फार गोड सांगितलं. म्हणाले वैराग्य आल्यावर माझ्या धर्माबद्दल म्हणजे मम धर्म म्हणजे भगवत धर्माबद्दल अनुराग निर्माण होईल, प्रेम निर्माण होईल. तो अनुराग, ते प्रेम निर्माण झालं की मग श्रवणादी 9 प्रकारच्या भक्ती दृढ होतील. प्रवास सांगतायत बरं भक्तीचा, आम्ही डायरेक्ट सख्य भक्तीकडे उडी घ्यायला जातो तसं संभवत नाही ते. त्यामुळे तो जो प्रवास आहे तो आम्हाला सांगतायत की श्रवणादी 9 प्रकारच्या भक्ती दृढ होतील. त्यानंतर काय होईल तर मनात माझ्या लीलांविषयी अत्यंत रुची, प्रेम निर्माण होईल, रती निर्माण होईल. आणि हे झाल्यानंतर काय होईल सांगतायत. संत चरण पंकज अति प्रेमा मन क्रम बचन भजन दृढ नेमा गुरु पितु मातु बंधु पति देवा सब मोहि कह जानै दृढ सेवा. असं प्रेम निर्माण झालं ज्याला संतांच्या चरणकमलांविषयी अत्यंत प्रेम असेल. त्यानंतर मन क्रम बचन भजन दृढ नेमा. त्यानंतर काय, संत चरण पंकज प्रेम आलं की मग काय होईल, काय झालं पाहिजे तर मन वचन कर्मानं जो भजनामध्ये म्हणजे भगवंताच्या नामस्मरणामध्ये दृढ नेमानं स्थित आहे. दृढ नियम आहे म्हटलंय.
आणि मग गुरु पितु मातु बंधु पती देवा सब मोहि कह जानै दृढ सेवा. जो गुरु पिता माता बंधू स्वामी देव हे सर्व काही मलाच मानतो आणि सेवा करतो, म्हणजेच आधी जे सांगितलं देख ब्रह्म समान सब माही, सगळीकडे मलाच बघतो आणि सेवा करण्यात दृढ असतो, सर्वांच्या सेवेमध्ये दृढ असतो, मीच तिथे आहे समजून. आणि मग असा मी कुणाला वश होतो, भक्तीचं सांगतायत ना, मग मी कुणाला वश होतो ते सांगतायत. त्यामध्ये हे आहे, पुढे म्हणाले मम गुण गावत पुलक शरीरा गद गद गिरा नयन वहनीरा काम आदि मद दंभन जाके तात निरंतर बस में ताके. असा सगळीकडे मला बघण्याचा भाव जेव्हा त्याचा दृढ होतो, माझे गुण गाताना ज्याचं शरीर पुलकित होतं, वाणी सद्गदित होते, नेत्रातून प्रेमाश्रू वाहू लागतात, असा जो असतो ज्याच्यामध्ये काम मद आणि दंभ ज्यामध्ये नसतात, हे बंधू मी नेहमी त्याला वश असतो. तात निरंतर बस में ताके, कुठे मी निवास करतो सांगतायत प्रभू. बचन कर्म मन मोरी गती भजनु करहि निह काम तिन्हके हृदय कमल महु करऊं सदा विश्राम. जगद विश्राम आम्हाला सांगतायत की मी कुठं विश्राम करतो. म्हणाले जो काया वाचा मनानं मलाच शरण आहे आणि निष्काम भावानं माझं भजन करतो, माझं नामस्मरण करतो, त्याच्या हृदय कमलामध्ये मी नित्य विसावा घेत असतो. हृदय कमल महू करऊ सदा विश्रामा, अशांच्या हृदय कमलामध्ये मी नित्य निवास करत असतो. म्हणजे भगवंतांनी श्रीरामांनी या भक्तीच्या पायऱ्या, त्याचा आलेख आम्हाला दिलाय पहा. खूप महत्त्वाचे, खूप गोड आहे. आम्ही कुठं आहोत हे तपासण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि अशा रीतीनं हा भक्तियोग प्रभूंनी इथे सांगितला. आणि मग तो ऐकून भगती जोग सुनी अति सुख पावा लक्ष्मण प्रभु चरणनी सिरुनावा एहि विधि गए कछुक दिन बीती कहत विराग ज्ञान गुण नीती. असा हा प्रत्यक्ष पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांनी सांगितलेला भक्तियोग ऐकून लक्ष्मणाला अत्यंत आनंद झाला आणि त्यांनी प्रभूंच्या चरणी मस्तक ठेवलं. अशा रीतीनं तुलसीदास म्हणतायत, वैराग्य ज्ञान गुण नीती श्रीराम समजावून सांगतायत. यामध्येच काही दिवस गेले. पंचवटी निवासस्थानी ही रामगीता श्रीरामांच्या मुखातून बाहेर पडली. आणि आता यानंतर, ह्या गोड गोष्टीनंतर एक खूप मोठी एक संकट म्हणावं अशी गोष्ट त्यांच्या वाट्याला पुढे आली आहे, शूर्पणखेच्या रूपामध्ये. तो भाग आम्ही पुढच्या भागामध्ये बघूया. तोपर्यंत या रामगीतेमध्ये बुडून राहण्याचा प्रयत्न करूया. आणि जे भगवंतांनी सांगितलं की मन क्रम वचन भजन दृढ नेमा, मन वचन कर्मानं त्यांच्या नामस्मरणाचा नेम करणं जे प्रभूंना अभिप्रेत आहे, जे आमच्या महाराजांना अभिप्रेत आहे, त्यामध्ये राहण्याचा प्रयत्न व्हावा हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.